राजमाता देवी पारंगी हा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतोय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय एनसी खानाव संघाला. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. रोहित पाटील आणि सुशांत मोकल ही जोडी मैदानात आपण पाहतोय. लेट्स प्ले सामना सुरू होतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. आपण पाहूया. तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला मात्र आपण पाहिलं 4 धावांसाठी फटका सजतोय. कमॉन डीजे. श्री गणेशा झाला एनसी खानाव संघाचा. आणखी एक सुरेख देखना फटका आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. धावा किती देऊन जाणार हे तेवढंच महत्वाचं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. कमॉन डीजे. आपण पाहतोय आक्रमण केलंय गोलंदाजावर. साहिल मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. शानदार सुरुवात केली फलंदाजाने. आपण पाहतो स्ट्राईक एंडवर बॅटर रोहित पाटील जबरदस्त अप्रतिम फलंदाजी करतोय एनएससी खानाव संघासाठी. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आपण पाहतोय उजव्या हाताने गोलंदाजी करताना आणखी एक शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया. जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी मैदानात होते. कमॉन डीजे. एकच थोडंसंच तुम्हाला व्यत्यय आणतो की विनीत कर्णेकर यांच्याकडून पहिला षटकार किंवा पहिला विकेट घेईल त्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. समालोचन कक्ष. धन्यवाद सर. तर पहिला विकेट किंवा पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनीत धन्यवाद. तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय जिथे शानदार फलंदाजी होते. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटतील अशी फलंदाजी एनएससी खानाव संघाकडून आपण पाहतोय. रोहित पाटील बरसतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. चेंडू फळीच्या युद्धामध्ये कोण जिंकणार कोण हारणार. 4 षटकं आपण पाहूया. पहिले 4 षटकामध्ये काय घडणार, किती धावांचा रथीप इथे उकला जाईल. इथे आणखी एक शानदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूची फेक करतोय तोपर्यंत सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते 14 या आकड्यावरती धावा येत आहेत. आपण पाहतोय सुंदर सुरुवात झालेली आहे. षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय फलंदाजांचं बोलबाला मात्र मैदानात पाहायला मिळतंय. गोलंदाज मात्र बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय मैदानात साहिल म्हात्रे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पाहूया 5व्या चेंडूला सुद्धा अप्रतिम फटका सजतोय. लॉंग ऑफ रिझनच्या वरून 1 बाउन्स सीमापार चौकार. डीजे आज लय मध्ये गाणी ऑपरेट करतोय. डीजे ऑपरेटर हॅलो. त्याला सुद्धा धन्यवाद देतोय. आपण पाहतोय धावपलकावरती 18 धावा आलेले आहेत. चौकारांची लय लूट होते. षटकातील अंतिम चेंडूवर सुद्धा एक देखणा विलोभनीय चौकार येतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकावर धावा लागतात त्या म्हणजे 22 धावा धावपलकावरती लागतात. आपण पाहिलं मित्रांनो षटक क्रमांक 1 होतं पॉवर प्लेचं साहिल म्हात्रेचं. सर 1 मिनिट फक्त. चला ठीक आहे थांबतो. 1 मिनिट. पार्किंगमध्ये MH06BU 0960 ही गाडी कोणाची असेल तर तुमच्या गाडीमुळे दुसऱ्या गाड्या आणलेल्या आहेत. MH06BU 0960 इको गाडी कोणाची असेल तर त्यांनी बाजूला काढायचे. त्वरित तुमच्यामुळे दुसऱ्या गाड्या आलेल्या आहेत. धन्यवाद. समालोचन कक्ष.
थँक्यू सर. सर एक विनंती करतोय, माझे शब्द पूर्ण होऊ द्या, तदनंतर लगेच तुम्ही पकडा. तर आपण पाहतोय मित्रांनो, षटक क्रमांक 1 होतं साहिल म्हात्रेचं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थात 6 चेंडूमध्ये 5 चौकार पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी साकारली मैदानात रोहित पाटीलने. खूपच सुंदर षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक 1 मध्ये धावफलकावर धावा लागतायत बिनबाद 22. तर पाहूया षटक क्रमांक 2 घेऊन कोण येतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय शिवतेज पाटील. शिवतेज पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूया. अंजलीताई पाटील पुरस्कृत ऐजाकमाता देवी परंगी संघाचा शिवतेज पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावांची लेलूड झाल्यानंतर धावांपासून वंचित करणार का फलंदाजांना, असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राईट हँड वरती विकेट मारा करतोय. पहिला चेंडू तिखट मारा पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण शिवतेजला पाहिलं. अर्थात पहिला चेंडू जातोय निर्धाव. सुंदर सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. अर्थात राजन स्पोर्ट क्लब बेलोशी संघाला धन्यवाद देतो, ज्यांच्या माध्यमातून गोड असं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय शिवतेज. पाहूया, यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू थोडा उसली घेताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक फंबल झाला. जोपर्यंत 1 धाव पूर्ण केली, अर्थात क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे 1 धावचा फायदा होतो NSC खानाव संघाला आणि अर्थात 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 24. 24 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत बसलेले आमचे मित्र राहुल विद्रे. राहुल सुद्धा थोडासा बावचलला आहे, स्वतःचं नाव म्हात्रे सांगतोय. ठीक आहे, आजची ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो. 3 रात्र त्यांनी सुद्धा इथे काढलेले आहेत. राहुल विद्रे माझे मित्र सहकारी गुणलेखक बसलेले आहेत, तर धन्यवाद देतोय. छान गुणलेखन करतोय. दरम्यान चेंडू मात्र निर्धाव जातोय. शिवतेचं षटक क्रमांक 2 मैदानात पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळाला. 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करतोय शिवतेज पाटील. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू कीपरच्या पाठी जातोय. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू जातोय, परंतु चेंडूची अडवणूक झाली जिथे एकही धाव मिळत नाही. सुंदर षटक. पहिल्या षटकामध्ये 22 धावांची लेलूड झाल्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र धावा येत नाहीत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सुशांत मोकल. आयकॉन प्लेयर आहेत मित्रांनो, नावाजलेले प्लेयर आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा थांबलेले दिसत आहेत. आणखी एक देखना चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. काय घडलंय, खऱ्या अर्थानं दिग्गज फलंदाज मैदानात असताना मात्र जबरदस्त धारिष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे गोलंदाज शिवतेज पाटीलने इथे मात्र टिचून मारा केलाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय जबरदस्त 4 चेंडू निर्धाव झालेले आहेत. अंतिम चेंडू 1 बॉल टू गो आणि अंतिम चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. जोरदार टाळ्या वाजतायत तिथे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 5 चौकार आले होते, 2 धावा, अर्थात 22 धावांची लेलूड झाल्यानंतर इथे समीकरण पूर्णपणे बदललंय आणि आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागले 24. 24 धावा लागले आहेत. कारण षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं. हॅलो, पुनश्च एकदा मी विनंती करतो की MH06BU 0960 इको गाडी कोणाची असेल तर आपल्यामुळं बाकी सगळ्या गाड्या पार्किंगमध्ये आणलेल्या आहेत. आपण तिथे जाऊन त्वरित ती आपली गाडी बाजूला घ्यायची आहे. MH06BU 0960. 2 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतोय धावफलकावरती 24 धावा लागले. षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 2 धावा आलेले आहेत. तर पाहूया षटक क्रमांक 3 घेऊन येणारा गोलंदाज कोण असणार आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. समीर येतोय गोलंदाजी मार्कवर. समीर आवासकर येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर समीर आवासकर आलेला आहे. अर्थात आयकॉन प्लेयर आहे, पेन कोलीवाडा इथून बिलॉंग करतोय. तर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. अर्थात दोन्ही दिग्गज संघ आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ NSC खानाव, बी पक्ष अंजलीताई पाटील पुरस्कृत ऐजाकमाता देवी पारंगी. दोन्ही दिग्गज संघ आहेत. आपल्या विभागातील एक नावाजलेला संघ NSC खानाव संघ आहे. जबरदस्त फटका, प्रतिम फटका सजलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
इथे जर आपण पाहिलं तर मंचावरती व्यासपीठावरती बैलगाडी फायनल सम्राट राजन पाटील बसलेले आहेत. अशा प्रकारची गाणी वाजतात. रसिक प्रेक्षकांमध्ये बहुतेक लोक गाडीचे बैलगाडी प्रेमी आहेत. दरम्यान आणखी एक सुरेख फटका सजतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर सुशांत मोकलची खेळी मात्र समाप्त झालेली आहे. रोहित पाटीलची खेळी मात्र समाप्त झालेली आहे. 28 या धावसंख्येवरती शानदार फलंदाजी आणि एक षटकाराच्या साह्याने तब्बल 28 धावा या मैदानात ज्याने खेळून काढल्या तो रोहित मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नेक्स्ट फलंदाज येतोय. वन डाऊन फलंदाज येतोय सिद्धांत पुलेकर. गुड्डू षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय समीर आवासकरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अर्थात पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर समीर आवासकर मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे फलंदाज सिद्धांत पुलेकर. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. जबरदस्त अप्रतिम फलंदाज आहे मित्रांनो. ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक उत्तम खेळाडू, नावाजलेला खेळाडू मैदानात सज्ज झालेला आहे. पहिला चेंडूच खेळतोय. अर्थात षटक क्रमांक 3 मधला तिसरा चेंडू आणि अर्थातच सिद्धांतसाठी पहिला चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस फटका सजलाय. स्वीट आवाज आलाय, मधुर आवाज आलाय. कम ऑन डीजे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला हिरो मैदानामध्ये तलपताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा लागतायत. 36 धावा स्कोर बरोबर येतं. आपण पाहूया पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय समीर. यावेळेस चेंडू मात्र हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही फलंदाज बाद. पाहतोय पहिला जो विकेट होता तो 30 या धावसंख्येवर बाद झाला होता रोहित पाटील. तदनंतर मात्र सिद्धांत पुलेकरची एक छोटी पारी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला आणि 36 या धावसंख्येवर दुसरी विकेट मात्र गारद झालेली आहे NSC खानाव संघाची. हॅलो श्रीयुत विनीत कार्लेकर यांनी जे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं पहिल्या षटकारासाठी, ते पारितोषिक गेलेलं आहे श्रीयुत रोहित पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक विनीत कार्लेकर यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आपण पाहूया मुन्ना ठाकूर अर्थात जीत मैदानामध्ये आलेला आहे. लोकल बॉय आहे. रसिक प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटतील अशी खेळी त्याची अगदी प्रत्येक मैदानात पाहायला मिळतो. तो जीत मैदानात आलेला आहे. पहिला चेंडू जीतसाठी. चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेट क्षेत्राच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षट. धन्यवाद डीजे. इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची सांगता झाली. अर्थात आपण जर पाहिलं तर धावफलकावर 42 धावा येत आहेत. तत्पूर्वी आपण पाहूया षटक क्रमांक 1 मध्ये 22 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 2 धावा आल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 मध्ये 18 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी मैदानात साकारताना आपण फलंदाजांना पाहतोय. धावफलकावर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 42 धावा आलेल्या आहेत.
NSC खानाव संघ मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी करतोय. परंतु मित्रांनो, जर आपण पाहायला गेलो तर तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी ही मंदारकडून आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी लोकल बॉय येतोय मंदार. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आतापर्यंत वर्चस्व मात्र फलंदाजांनी दाखवलेलं आहे. 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती 42 धावा लागलेल्या आहेत. पाहूया काय घडणार आणि काय बिघडणार. एक सुरेख फटका मैदानात पाहायला मिळतो. स्ट्रेट डाईव्हला मारलेला दणदणीत खणखणीत चौकार. खऱ्या अर्थानं कार्पेटचा आधार घेऊन मारलेला हा फटका आपण मैदानात पाहतोय. लाज ऑफ शानदार फटका. इट इज 1 मिनिट थांबवतोय. एक इको मला वाटते रस्त्यामध्ये थांबलेली आहे. 0960 प्लीज जरा मी विनंती करतोय. इको गाडी आहे 0960. कृपया जाऊन बाजूला घ्या, विनंती करतोय. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. आपण पाहतोय मंदार गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. इथे मात्र खराब चेंडू, नो चेंडूची घोषणा पंचांनी केली आणि चौकार येतोय. तर 5 धावा मिळतील. फ्री हिट सुद्धा असणार आहे. कमॉन डीजे. संघाच्या जर आपण पाहिलं तर 51 धावा झालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. NSC खानाव 50 लागलेले 51 धावा धावफलकावरती येतात. आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ, 1 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. फ्री हिट असणार आहे. आपण पाहूया. फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे सुशांत मोकल. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी होणार. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु फलंदाजी करताना जबरदस्त अप्रतिम फलंदाजी NSC खानाव संघाकडून पाहायला मिळाली. शानदार फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी हा फटका सजतोय. कमॉन डीजे. फलकावरती 55 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त अप्रतिम फलंदाजी होते. सलगचे 3 चौकार येत आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर नो बॉल आला. नो बॉलवरती सुद्धा 4 धावा आणि तदनंतर मात्र फ्री हिटवर चौकार येतोय. तर पाहूया मंदारच्या षटकातील पुढचा चेंडू. राईट हँड वरती विकेट मारा करतोय. यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक शोधलाय असं म्हणत होतं, परंतु त्याच्यावरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या 61 आपण पाहतोय. एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आले NSC खानाव संघाला. शॉर्ट पिच चेंडू, वेगवान तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. वेगावर स्वार होताना आपण मंदारला पाहिलं. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी मैदानात आपल्याला मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आयकॉन प्लेअर असताना त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली. मग रोहित पाटील असेल किंवा सुशांत मोकल असेल, त्याच्या माध्यमातून यावेळेस पाहूया काय घडलंय. पंच नाखुश नाराज. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत ICC रूल क्रमांक 22चा वापर केला, अर्थात एका धावेसाठी दंडित केलं इथे गोलंदाज मंदारला. तर पाहूया एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 62. 62 धावा धावफलकावरती येत आहेत. सुंदर अशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस अप्रतिम चेंडू होता. अचूक टप्प्याचा मारा आणि उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं. बॅक टू दी पॅव्हिलियन फलंदाज होतो सुशांत मोकल.
करणार भूषण पाटील. पाहूया डावकुरा फलंदाज आहे, लेफ्ट हँडेड फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी माहीर असा फलंदाज मैदानात आलेला आहे. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार चेंडू. मी म्हटलं होतं वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आपण मंदारला पाहिलं आणि अंतिम चेंडूवरती जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. अर्थात पहिल्या इनिंगचा खेळ संपला. या पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर NSC खानाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 65 धावा मैदानात केल्या, तर जिंकण्यासाठी 66 धावांची गरज अंजलीताई पाटील पुरस्कृत आई जाखमाता देवीपारंगी संघाला. तर पाहूया या 65 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे ऐकवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज यासीन सरांकडे. धन्यवाद. हॅलो. या सामन्यामध्ये श्रीयुत विनीत कार्लेकरने एक पारितोषिक लावलं होतं की पहिला षटकार किंवा पहिली विकेट घेईल त्याला हे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे रोहित पाटील. रोहित पाटील, आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे की आपण पहिला षटकार मारलात आणि म्हणून हे पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. श्रीयुत रोहित पाटील यांनी इकडे व्यासपीठावर येऊन 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. हॅलो. तत्पूर्वी माझ्यासाठी एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय वैभव मुकादम. वैभव मुकादम यांना मी धन्यवाद देतोय. एक उत्तम क्रिकेटर, त्याचबरोबर एक उत्तम मल्ल आणि त्याचबरोबर एक उत्तम पंच सुद्धा आपण त्यांना अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. तर वैभव मुकादम अर्थात काका तुम्हाला मी धन्यवाद देतोय. एक समालोचक म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं तुम्ही जे बक्षीस दिलेलं आहे त्याचा स्वीकार करतोय. आई एकविरी चरणात प्रार्थना करतोय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. तत्पूर्वी या ठिकाणी नाणेफेक होईल. मी सन्मान्य नितीनजी गुंडे यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि निलेश दादा तुम्ही सुद्धा इकडे जरा यायचं आहे. UV स्पोर्ट्स वाघरण आणि समोर खेळणारा संघ असेल स्वर्गीय अंजली अनिल पाटील पुरस्कृत जय हनुमान सहानगोटी. आदर्श पाटील कॅप्टन आहे UV स्पोर्ट्स वाघरण संघाचा. मुशरफ आपण थोडा आता टॉस बॉक्स खाली करायचा आहे. या ठिकाणी सहानगोटी संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. UV स्पोर्ट्स वाघरण संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे. सलामीला राज पाटील आणि सोबत मी सन्मान्य नितीनजी गुंड साहेब यांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. विरो आलाय का टॉसला? स्वर्गीय अंजली अनिल पाटील पुरस्कृत जय हनुमान सहानगोटी हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. इथे जर पाहिलं तर एकीकडे UV स्पोर्ट्स वाघरण संघाचा कॅप्टन आदर्श पाटील रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील कॅप्टन पाहायला मिळाला होता. दुसरीकडे वीरेंद्र मानकर पाहायला मिळतोय सहानगोटी संघाचा कॅप्टन. सन्मान्य नितीनजी गुंडसाहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी कॉल आदर्शचा असेल आणि इथे टेल मागितलाय. टेल आलाय. आदर्श काय घेणार? फिल्डिंग करू. आदर्श जास्त काही विचारत नाही आहे पण एवढंच फक्त सांग की तुझ्या टीममध्ये कोण असे प्लेयर असतील जे ॲज अ आयकॉन खेळतील? विश्वजित ठाकूर आहे, मयूर वाघमारे आहे, चैतन्य पाटील आहे आणि सूरज पाटील आहे. नक्कीच हे 4 खेळाडू म्हणजे विश्वजित आहे, मयूर वाघमारे आहे, चैतन्य आहे आणि सूरज पाटील खेळताना दिसेल. विरू तुझ्या टीममध्ये कोणते खेळाडू असतील? राकेश प्रभू, विनीत माली, कौशल पाटील आणि प्रशांत मोरे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? असं टार्गेट फिक्स नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. गुंडसाहेब आपल्याला देखील खूप खूप आपले आभार. इथे जर पाहिलं तर या ठिकाणी राज पाटील मुरुड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर या वर्षामध्ये नोंदवली गेली, वर्षाच्या सुरुवातीला नोंदवली गेली, नॉन स्ट्राईक एंडवर तत्पूर्वी घेऊन जातो यासीन मर्चंट सरांकडे जे आपल्याशी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. येस, एक मिनिट, फक्त एकच मिनिट. व्यासपीठावर श्रीयुत प्रमोद वादळ उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. संतोष बापी, आपण प्रमोद वादळ यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. यस, धन्यवाद. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 63 रनों की ज़रूरत. 4 ओवर का ये मुकाबला अंजलि ताई जाखमाता दीवी पारंगी बनाम NSC खानाव.
दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी है, मगर एनएससी खानाऊ ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज कौस्तुभ मात्रे की पहली ही गेंद पर खेल दिया है। गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के साथ शुरुआत। नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। क्या आगाज किया है। फिर से एक बार क्रीज गेल की याद यहाँ पे ताजा हो चुकी है। हो ये शॉट तो देखिए कि क्या कहेंगे इस शॉट को। ना बैठक कह सकते हैं, ना पुल कह सकते हैं, ना हुक कह सकते हैं, या अपना यूनिक शॉट 6-4। समीर अवास्कर, समीर मतलब हवा का झोंका, पेन कोलीवाड़ा से बिलोंग करने वाला समीर अवास्कर। देखिए एक और मतलब है समीर का, फलों से लदे हुए पेड़ को भी समीर कहा जाता है, हवा के झोंके को भी कहा जाता है। यह हवा का झोंका गेंदबाज के होश उड़ाता हुआ। हो इसमें तब उल्टे हाथ से फिर से एक बार खेलने की कोशिश की थी, बार बार बिहाइंड द विकेट। वो जानते हैं समीर, देखिए चाणक्य, चतुर, होशियार, क्योंकि वो जानते हैं कि पीछे कोई फील्डर नहीं है, बस 30 गज के दायरे को टपाना है, 30 गज के दायरे को फाड़ना है, तोड़ना है, फिर मुझे 4 या 6 तो मिलेंगे ही। 30 गज का दायरा है, उसका फायदा उठाना है। इसी सोच के साथ बल्लेबाजी हो रही है। अच्छी सोच है और बहुत ही शानदार एग्जीक्यूशन भी। डांसिंग डाउन द विकेट, इस मर्तबा फ्रंट फुट पर आए, बहुत ही शानदार कदमों का इस्तेमाल, सीधे बल्ले से खेला है 6। कि कभी कभी बुरा ख्वाब समझकर छोड़ना पड़ता है, मगर एनएससी खाना उन्हें पहले दिन मेरे ख्याल से 62 रन ही बनाए थे और यहाँ पे भी 62 रन बने हैं। ये 62 का आंकड़ा क्या कहता है। हो इसमें तो बाद फॉलिंग स्वीप जिसे कहा जाता है, उसका यहाँ पे प्रयास जरूर था बल्लेबाज समीर के जरिए से, मगर गेंदबाज भी अब चौकन्ने हो चुके हैं। गेंदबाज ने समझ लिया है, बल्लेबाज को थोड़ा सा पढ़ लिया है और अब इनके लिए कौन सा प्लान इस्तेमाल करना है, क्योंकि जब आपका प्लान ए फेल होता है तो बी प्लान पर जल्दी ही लौटना पड़ता है। उसी तरह से ये गेंदबाज कौस्तुभ मात्रे लौटते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इसमें दबाव वाइड यॉर्कर, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बल्लेबाज को चकमा दिया है। बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी थी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका और तीसरी गेंद बिंदी। फिर से एक बार छक्का आया, मगर फिर से एक बार लगातार 2 गेंदे बिंदी। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जो कि औसत की जरूरत है। 16 रन की औसत से रन बनाएंगे तो ही ये मैच जीता जा सकता है, ये जानते हैं। और इसी वजह से बहुत ही आक्रामक तेवर अपनाए हैं समीर ने। उनके साथी बल्लेबाज राज पाटिल को भी उसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि यहाँ पे अगर तुम बिंदी गेंदे खेलोगे या सिंगल इक्का दुक्का रन लोगे ना, तो फिर प्रेशर धीरे धीरे बढ़ेगा। और इसी वजह से हर ओवर में कम से कम आपको 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने ही होंगे, उसकी तलाश में आपको रहना ही पड़ेगा। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज कौन आते हैं? जी हाँ, दूसरे नए गेंदबाज आए हैं भूषण पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं भूषण को हालांकि बल्लेबाजी करने का भी मौका मिला, मगर अंतिम एक गेंद सिर्फ शेष बची थी। हालांकि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई, मगर अब यहाँ पे भूषण के हाथों में गेंद है। गेंद के साथ
करामत करनी होगी, गेंद के साथ चमत्कार करना होगा। हालांकि रनों की संख्या तो काफ़ी अच्छी लग रही है। 63 रन इस मैदान पर फ्लड लाइट में रजनी क्रिकेट के मैच में बनाना एक बहुत बड़ी बात, क्योंकि इसके पहले हमने देखा लो स्कोरिंग मैच ज़्यादा से ज़्यादा देखे हैं, 40, 45, 47, 48 रन ही बनते हैं, मगर पहले सत्र में कमाल की बल्लेबाजी हमें देखने को मिली थी। ओ हो भूषण भूषण पहली ही गेंद कर रहे थे, पहला ओवर कर रहे थे, सटीक निशाना, कमाल का निशाना था ये। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, रक्षात्मक तरीके से खेलना ही उन्होंने सोचा, अपना बचाव किया। और फिर से एक बार सनी गावस्कर, सुनील गावस्कर, इनका वो कहा हुआ वाक्य जो बहुत ही पॉपुलर है कि अच्छे गेंदों का सम्मान करे और खराब गेंदों का समाचार ले। पहली गेंद का सामना कर रहे थे बल्लेबाज राज। जी हाँ, राज भी बिहाइंड विकेट खेलने की कोशिश कर रहे थे, थोड़ा सा अपने घुटने को बेंड किया था और लॉन्ग लेग और फाइन लेग की जानिब खेलने की कोशिश थी, मगर तेज तर्रार ये गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, गेंद स्टंप के ऊपर से निकल गई। मैंने क्या कहा था, जैसे जैसे बिंदी गेंदें आएगी वैसे वैसे यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बढ़ेगा। फुल टॉस है, मगर तैयार नहीं थे, शायद अपेक्षा बिल्कुल नहीं की थी, और इसी वजह से अचानक उन्होंने अपने बल्ले का फेस तो खोला मगर टाइम नहीं कर पाए। गेंद बल्ले के किनारे पे लगी और शॉट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 63 रनों की ज़रूरत, 4 ओवर का मुकाबला। आप देख रहे हो शेतकरी कामगार पक्ष चषक 2026, राजन स्पोर्ट्स क्लब बेलोशी, पुरोगामी युवक संगठन और ग्रामस्थ मंडल बेलोशी, इनकी जानिब से बहुत ही शानदार ये क्रिकेट में तोहफा हम सभी क्रिकेट के दीवानों के लिए। आहा, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। भूषण पाटिल की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि फ्लड लाइट में उसी के साथ साथ सामने जो बहुत ही शानदार बल्लेबाज है, आइकॉन बल्लेबाज है, उनके सामने इतनी सटीक लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करना, मनोवैज्ञानिक दबाव तो होता ही है गेंदबाज के ऊपर स्पेशली, और उस मनोवैज्ञानिक दबाव को परे करते हुए अपनी लाइन एंड लेन को मेंटेन रखना, गेंद को कट करना, हर एक बल्लेबाज के लिए अलग अलग रणनीति, एक अलग अलग स्ट्रैटेजी अंजाम देना बहुत मुश्किल होता है। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, कनेक्शन तो हुआ है मगर इतना भी नहीं अच्छा। ओहो, यहाँ पे देखिए थोड़ी सी मिस फील्डिंग या लेजीनेस में कहूँगा, ये जहाँ पे 1 ही रन मिल सकता था वहाँ पे मिले हैं 3 रन। इसे कहते हैं अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में शानदार कॉम्बिनेशन, शानदार कोऑर्डिनेशन। इस तरह से रन चुराए जाते हैं, मानो उसका एग्जाम्पल सेट किया है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की अभी भी एक गेंद आना बाकी है। मेरे सुशांत मोकल विकेट के पीछे, पेन से बिलोंग करने वाला ये एक शानदार और नामचीन खिलाड़ी। गेंदबाजी करने वाली टीम में पेन से बिलोंग करने वाले खिलाड़ी नजर आ रहे हैं, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम में ज़्यादातर मुझे जी हाँ, फिर से एक बार अपने घुटने को बेंड किया था, घुटने के बल गए थे, फॉलिंग स्वीप लगाने की कोशिश कर रहे थे, मगर फिर से एक बार वही नज़ारा, वही चित्र, जिस तरह से टाइमिंग यहाँ पे मिलना चाहिए था वो मिला नहीं है, और इसी वजह से मात्र 1 ही रन। पहले ओवर में अच्छी शुरुआत, 16 रन आए थे, मगर दूसरे ओवर में कमबैक भूषण पाटिल का मात्र 5 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मुन्ना ठाकुर, आज मुन्ना ठाकुर ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। अब थोड़ी सी मीटिंग बुलाई है उनके कप्तान ने, सोच विचार, सलाह मशवरा, डिस्कशन जारी है कि तीसरे ओवर के लिए किसे बुलाया जाए।
क्योंकि तीसरा ओवर बहुत ही अहम होगा, बहुत ही इम्पोर्टेंट होगा इस मैच के लिहाज से। एक मर्तबा धोखा खाया है NSC खानाव ने पहले दिन, बहुत बड़ा धोखा, बहुत बड़ी सबक या बहुत बड़ी शिक्षा उनको मिली होगी। क्रिकेट को आसान नहीं लेना। मैंने कितनी साल ये मैं इसी लाइन को दोहरा रहा हूँ, क्रिकेट को कभी भी आसान लेना नहीं है। क्रिकेट बहुत ही डेंजरस खेल है। बहुत क्रिकेट गिरगिट की तरह, मराठी में कहते हैं ना सरड़ा से गिरगिट कहते हैं, गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल है। कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसका कोई अता पता नहीं रहता। अचानक गेम कब बदलता है, और इसका आपने मुजाहरा देखा था पहले दिन। चेस करते वक्त अगर 6 गेंदों में 36 चाहिए तो कोई भी कहेगा चलिए अब मैच तो ख़त्म हो चुका है, जाते हैं सोते हैं, मगर ऐसा नहीं है दोस्तों। ये क्रिकेट का खेल बहुत ही अजीब और गरीब। आहा, ये प्रॉपर टाइमिंग, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर 6। स्कोर कार्ड पर ओहो, ये लीजिए, और एक आया फॉलिंग स्विप, शानदार सिक्सर। ये राज पाटिल के बल्ले से हमें नजर आ रही है। बैक टू बैक 2 इन 2 छक्कों के सहायता से रनों की 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने की कोशिश थी, खुद बैठ गए, सो गए वहां पे, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हुई। बैक टू बैक 2 छक्के आए हैं, उससे उम्मीद की किरण तो जरूर जग चुकी है, मगर क्या ये मैच जीता सकते हैं? हालांकि अभी भी आधा सफर तय हो चुका है, आधा सफर अभी भी बाकी है। इसके बाद मात्र एक ही ओवर होगा। जी हाँ, इसमें तब आड़े बल्ले से खेलने की कोशिश में चूक गए, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। मुन्ना ठाकुर कहां छोड़ने वाले थे, विकेट के पीछे चौकन ने, और इसी के साथ राज पाटिल जाएंगे मैदान से बाहर। चार गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी, यानी 8 गेंदें, और हमारे गुणलेखक बताते हुए 30 रनों की जरूरत। 8 गेंदें और 30 रन मुश्किल तो जरूर है, मगर नामुमकिन नहीं। मैं फिर से एक बार बताना चाहूँगा, क्योंकि क्रिकेट के मैदान पर इस तरह से ऐसे ऐसे मैच हमने देखे हैं, ऐसे ऐसे मैच हमने सुने हैं कि अब क्रिकेट के ऊपर से भरोसा पूरी तरीके से उड़ चुका है। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने का प्रयास यहाँ पे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। आकाश गोंधड़ी का बहुत ही अच्छा यहाँ पे पुनरागमन, बहुत ही अच्छी वापसी, क्योंकि पहली 2 गेंदों पर आए थे 2 छक्के, तब ऐसा लग रहा था कि ये ओवर भी महंगा घटेगा, मगर नहीं, आकाश के पास भी बहुत ही अच्छा एक्सपीरियंस हो चुका है। जी हाँ, 2 खिलाड़ियों के बीच में गैप तो है, और खेल दिया है गैप में, बहुत ही खूबसूरत ये शॉट, मिलेंगे 4।
अंतिम गेंद के ऊपर आया है चौका और यहाँ से फिर से एक बार उम्मीद की किरण जगेगी। इस ओवर में आया है 16। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 37। 37 रन हो चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 26 की जरूरत। 6 गेंदों में 26 रन बनते हुए मैंने बहुत मर्तबा देखे हैं, आपने भी देखे होंगे। क्या यहाँ पे बनेंगे, यही बड़ा सवाल है, क्योंकि इस तरह से चमत्कार बार बार नहीं होते और इसी वजह से तो उनको चमत्कार कहा जाता है। क्या यहाँ पे ये चमत्कार देखने को मिल सकता है? अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं रोहित पाटिल। रोहित पाटिल के हाथों में सारी बागडोर, सारी दारो मदार। अब उनके हाथों में टीम की तकदीर, ऐसा अगर मैं कहूँगा तो भी गलत नहीं होगा, क्योंकि 6 गेंदों में हालांकि 26 बनाना मुश्किल तो है, इतना भी आसान नहीं है। 2-3 गेंदें अगर अच्छी होती है तो फिर जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर रोहित भटक गए और अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। अब 25 रनों की ज़रूरत। 6 गेंदे 25 रन, यानी 4 बड़े स्ट्रोक। आहा, बहुत ही अच्छा कमबैक, शानदार कमबैक रोहित का। रोहित ने ठान लिया है मेरे ख्याल से कि ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर जो जगह होती है उसी जगह पर, उसी स्लॉट में हमें गेंदबाजी करनी है। भले 1 2 3 वाइड जाते हैं तो चलेगा। ये देखिए स्लोवर वन, बहुत ही चतुराई के साथ अपने उंगलियों को फेरा था, पेस को निकाल दिया था। बल्लेबाज पूरी तरीके से आश्चर्यचकित रह गए, क्योंकि उनका हाथ जो घूम रहा है ना, बहुत ही तेजी से घूम रहा है, मगर जो हाथों से गेंद निकल रही है वो बहुत ही स्लो निकल रही है। जी हाँ, इसमें दबा डांसिंग डाउन द विकेट आगे आए मगर टाइम नहीं कर पाए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। पाटिल शायद पेन से ही बिलोंग करते हैं। खोपोली शायद, यस डोंबिवली। हाँ, रोहित पाटिल, मैन फ्रॉम डोंबिवली। डोंबिवली से बिलोंग करते हैं रोहित पाटिल, क्योंकि ये राहुल, ये जो नाम है ना वो बहुत ही कॉमन है। अक्षय पाटिल, रोहित पाटिल, राहुल पाटिल, क्योंकि पाटिल तो हमारे महाराष्ट्र में तकरीबन आधे न सरनेम पाटिल है और वहाँ पे बस नाम जोड़े। प्रसाद पाटिल मेरे 3 दोस्त हैं। जी हाँ, इस बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद नहीं है, मगर अंदर की तरफ घूमती हुई आई और स्टंप के ऊपर से निकल गई है और इसी वजह से ये फेयर डिलीवरी। अब मात्र औपचारिकता बची है, 2 गेंदे और 25 रनों की ज़रूरत। ये देखिए फिर से एक बार अपने हाथों का चमत्कार दिखाया है, अपने हाथों की कला दिखाई है रोहित ने। वेरी वेल डन रोहित, क्योंकि मैं यहाँ से नोटिस कर रहा हूँ कि बहुत ही अच्छी तरीके से आपने बल्लेबाजों की आंखों में सुरमा भर दिया है। कभी तेज तर्रार गेंद, कभी स्लोवर वन गेंद, और इसी वजह से बल्लेबाज भी परेशान में नजर आए। देखते देखते ये मैच जीता है गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात एनएससी खानाओं ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। अब हम चलते हैं मैन ऑफ द मैच इस अवार्ड की तरफ। मैन ऑफ द मैच कौन होगा? देखिए 8 गेंदों में 28 रन बनाने वाले, उसी के साथ एक ओवर जिन्होंने फेंका और मात्र एक ही सिंगल रन खर्च किया, ऐसे मैन ऑफ द मैच के सही हकदार है मिस्टर रोहित पाटिल, मैन फ्रॉम डोंबिवली। यस विकास, ये देखिए ये भी पाटिल।